नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 16 जुलै भागामध्ये लाली बेडरूममध्ये येते आणि म्हणते, गेली एकदाची बॅद, आता मी झोपायला मोकळी. गो चारू, तुला तर मी माझी सून करून घेणार होते, पण तू तर माझी झोपच उडवली होती. माझ्या गळ्याभोवती कधी सुरा फिरवशील ना, त्याचा भरोसाच नाही. आता तू गुडूप झाली ना, मी पण गुडूप झोपल आणि माझ्या लेकाचं काय ते बघून घेईल. तेवढ्यात कांता येतो, पण शांत असतो. लाली म्हणते, काय हो, तुमचं तोंड का पडलं? कांता म्हणतो, लाली, तुला चांगलंच माहिती आहे, शिनू चारूला सोडायला गेला ते मला अजिबात आवडलं नाही. लाली म्हणते, हां, पाठवलं कोणी, हट्ट कोणी धरला? ज्याचं तुम्हाला पुळका येतो ना त्यांनी, दादाने पाठवलं. मग कांता म्हणतो, लाली, नेहमी त्यांच्या म्हणण्याला नकार देत असतेस, आजच नेमकं त्यांचं म्हणणं मान्य कसं केलं ग? लाली म्हणते, कारण ती बाया मला ह्या घरात नकोच होती. आता मी माझ्या लेकाचं लग्न करायला मोकळी. कांता म्हणतो, लाली, तुझं टुमणं अजून चालूच आहे का? लाली म्हणते, मग ती चारू गेली म्हणून माझ्या लेकाने काय लग्नच नाही करायचं का? त्या चारूच्या तोडीस तोड मुलगी मी त्याच्यासाठी बघणार. कांता म्हणतो, लाली, लाली, तुझ्या बुद्धीची कीव येते ग मला. अगं, घरामध्ये एवढी गुणी मुलगी आहे, ती तुला दिसत नाही का? हे बघ लाले, गावभर जरी शोधलं ना, ओवीसारखी मुलगी शोधून सापडणार नाही. लाली म्हणते, माझ्यापुढे नाव नाक घेऊ तिचं. तुम्हाला काय वाटलं, चारू गेली म्हणून मी कुणी सुमी गोमी त्याच्या गळ्यात घालणार आहे? आता लाली बरंच काय बोलते. कांता धावूनच जातो आणि म्हणतो, लाले, शिनू ओवीशिवाय दुसऱ्या कुणाशी लग्न करणार नाही, हे लक्षात ठेव. मेघनाची पार्टी सुरू होते. सगळे ड्रिंक्स घेत असतात. निकी बिझनेसचा विषय काढते. मेघना म्हणते, आजच्या पार्टीमध्ये बिझनेसविषयी कुणी बोलायचं नाही. राजीव, प्लीज तुझ्या मुलीला सांगून ठेव. तो म्हणतो, येस, आय ॲग्री. निकी, ही तुझ्या फ्रेंडच्या लग्नाची पार्टी आहे. ते बोलत असतात. तेवढ्याच सलोनी येते आणि म्हणते, चिअर्स. हाय राजीवजी. तो म्हणतो, बाय द वे, आपका लड़का काय आहे? सलोनी म्हणते, पुनीत की बात ही मत करो, उसकी जब मर्जी होती है आता है, जब मर्जी होती है जाता है. साहिल म्हणतो, नहीं नहीं, मैंने भांजे को बोला है, तेरे भाई की शादी की पार्टी आहे, आना तो पडेगा. मेघना दुसरीकडे बोलायला जाते. ते म्हणतात, कॉंग्रॅच्युलेशन्स. ती म्हणते, अहो, नीरज आणि त्याच्या वाईफला करा, मला का करताय? एक लेडी म्हणते, आप भी सास बन गई. आता मेघना खळखळून हसते. एक जण म्हणतो, अहो, तुमची सून आणि मुलगा कुठे आहे? किती वेळ लावणार यायला? एक बाई म्हणते, मेघना की बहू आहे, इतनी जल्दी थोडी आएगी. मेघना म्हणते, बघालच तुम्ही, एकदम साधी मुलगी आहे, खूप गोड आहे, बाहेरच्या जगाचं तिला नॉलेजच नाही आहे. एका साध्या खेड्यातली साध्या शेतकऱ्याची साधी मुलगी आहे. ती अशा गावातून आली ज्या गावामध्ये संध्याकाळनंतर मुली बाहेरच पडत नाही आणि स्पोर्ट्स खेळायचे असतील ना, स्पोर्टवेअरसुद्धा घालू शकत नाही. वडिलांच्या शब्दाबाहेर नाही आहे अशी माझी लाडकी सून. सो सिम्पल बट स्वीट. एक जण म्हणतो, नाव काय तिचं? मेघना म्हणते, निशिगंधा. तेवढ्यात नीरज आणि निशी येतात. साहिल त्यांचं मोठ्या थाटात स्वागत करतो आणि सगळे टाळ्या वाजवतात. निशी मात्र भांबावून जाते. एक जण म्हणते, ही नक्की पार्टीलाच आली ना? निशी नीरज ऐकतात त्यांचा चेहरा पडतो. दुसरी म्हणते, विश्वास बसत नाही, हीच खरी मेघनाची सून आहे. नीरज ऐकत असतो. निशी म्हणते, सर, मी छान दिसते ना? तो म्हणतो, नाही. ती स्वतःकडे बघायला लागते. तो हळूच म्हणतो, खूप सुंदर दिसते. निशी, वेलकम. निशी म्हणते, निकिता, सॉरी. निकी म्हणते, इट्स ओके, गई बात गई. चल, मी तुला काही गेस्टला भेटवते. ती घेऊन जाते आणि नीरज साहिल शेजारी बसतो. सलोनी म्हणते, नीरज, पुनीत से कुछ बात हुई? तो म्हणतो, बुवा, उसे आना ही पडेगा. नीरज बोलायला उठतो. तेवढ्यात लाईट ऑन ऑफ होतात. नीरज म्हणतो, ओ आ गया. आता पुनीत डान्स करतच येतो. त्याच्याबरोबर नीरज पण डान्स करतो आणि निकी पण येते. ते असा काही डान्स करत असतात की निशी घाबरते. आता नीरज जातो आणि निशीला पकडतो. ती एवढी भांबावून जाते, तिला काय करावं तेच कळत नाही. नीरज तिला पकडतो आणि तिच्याकडून डान्स करून घेतो. निकी आणि पुनीत डान्स करत असतात. आता निकी निशीला ढकलते, पण पुनीत तिला सावरतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. निशी मात्र त्याला बघून घाबरते. तो आता निशीबरोबर डान्स करायला लागतो. पहिले तर हळू करतो, पण नंतर मात्र
निशीला जवळ ओढतो. आता निशी स्वतःला सोडते आणि त्याला कानाखाली मारते. एक मारून थांबत नाही तर पटापट मारते. इकडे उमाला झोपेमध्ये वाईट स्वप्न पडतं आणि ती घाबरून उठते. रुग्णात म्हणतो, उमा काय झालं, हे घ्या पाणी. सलोनी जाते आणि निशीला पकडून म्हणते, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला हात लावायची. भैया भाभी, ही मुलगी स्वतःला काय समजते. अरे चुप क्यों खडी आहे, बोलो क्यों क्या है सब. मेघना म्हणते, सलोनी सलोनी तू शांत हो. एक्झॅक्टली आपल्याला पण माहीत नाही काय झालं होतं. निशी काय झालं होतं. निशी रडायला लागते. नीरज म्हणतो, निशी मला तरी सांग काय झालं होतं. निशी काहीच बोलत नाही. मेघना म्हणते, पुनीत तो मैंने कुछ नहीं किया. आई स्वेल मैंने कुछ नहीं किया. हम तो डांस कर रहे थे और पता नहीं भाभी ने डांस करते करते मुझे चाटा मारा. निशी म्हणते, खोटं बोलतात हे, मला नव्हतं यांच्यासोबत डान्स करायचा. यांनी मला डान्स करायला भाग पाडलं आणि मग. नीरज म्हणतो, निशी बोल ना काय झालं. निशी म्हणते, यांनी माझ्या कमरेत हात घातला आणि मग. आणि रडायला लागते आणि म्हणते, माझ्याशी लगट करायचा प्रयत्न केला. पुनीत म्हणतो, व्हॉट इज लगट. मेघना म्हणते, ओ बोल रही है तुमने उसके साथ फ्लर्ट किया. पुनीत म्हणतो, हॉट रॉबिश. नीरज अंकल आप मुझे जानते हैं, मैं ऐसा नहीं कर सकता, मैंने कुछ नहीं किया. नीरज म्हणतो, पुनीत मेरी बात सुनो, निशी को इन सब की आदत नहीं है. पुनीत म्हणतो, नीरज मैं सिर्फ डांस कर रहा था. निकी म्हणते, पुनीत कम डाऊन. निशी आय थिंक तुझा काहीतरी गैरसमज झाला. अगं कमरेत हात घालून डान्स करणं कॅज्युअल आहे. आता मी आणि नीरजने डान्स केलाच ना. निशी म्हणते, मला कळतो स्पर्श, तो स्पर्श मला नकोसा वाटत होता. रडत म्हणते, खोटं बोलतायत हे, ते फक्त डान्स करण्यापुरतं मर्यादित नव्हतं. मेघना म्हणते, तुला काय म्हणायचं. पुनीतचं इंटेन्शन वाईट होतं. सलोनी ओरडते, हाऊ डेअर यू, तू माझ्या मुलाला कॅरेक्टरलेस बोलते. लुक ॲट हिम, तो किती हँडसम आहे, तो तुझ्याशी का फ्लर्ट करेल. भैया इसे समजाओ, हे किसे ब्लेम कर रही आहे. मेघना म्हणते, सलोनी तिला असं नव्हतं म्हणायचं. नीरज शब्दाने शब्द वाढतोय. नीरज सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो, निशी प्लीज रडू नको, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला असेल. पुणी सगळीकडे बघतो तर लोकांसोबत वेटर पण बघत असतात. तो म्हणतो, भाभी आई एम सॉरी, मेरा कोई रॉन्ग इंटेंशन नहीं था, आपको गलत लगा तो आई एम सॉरी. सलोनी म्हणते, भाभी कशाला ठेवली ही पार्टी, त्यापेक्षा कोणती तरी पूजा ठेवायची. नीरज तेरे बीबीने बहुत गलत किया. ती निघून जाते. पुनीतला खूप राग येतो आणि तो प्यायला लागतो. निशी रडायला लागते. नीरज डोळे पुसून म्हणतो, निशी प्लीज तू रडू नकोस, आणि निशीला जवळ घेतो. मेघना मनात म्हणते, आजच एवढं घडलंय तर पुढे काय होणार, आणि स्माईल करते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.